संकेत इथे विद्या आणि मी आम्ही तिघे जण बाजारला चाललेलो आहोत. विद्या, पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये बाजार बसला असेल काय? तेच बघूया, म्हणजे आता ते बघूया आपण बसलंय की नाही. आता दादा तर बोलले असेल म्हणून जाऊन बघा. ठीक आहे म्हणून आलो, कारण भाज्या सगळ्या संपल्या ना, 8 दिवसाची एकदाच. ओके चालेल, मग जाऊया आपण बघू. आलोय आता आपण जवळ एकंबे गावामध्येच. हो, मार्केट बहुतेक बसलेलं आहे. संकेत, गाडी लावायला जागा नाही पुढेच. मार्केट पावसाचं पण आहे. थोडे भाजीपालेवाले पण आलेले आहेत. या साईडला पण भाजीपाला आहे. इकडे पण भाजीपाला. गवार वगैरे. कारले बघा, कारले घेऊया. चांगली ताजी ताजी भाजी आहे. हे एकंब्यामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री दिनकर बाबा देवस्थान एकंबे त्यांचा मठ आहे या ठिकाणी. तुम्ही बघितलं असाल माझ्या व्हिडिओमध्ये, जेव्हा एकमची दिंडी येते ना, तर एकमच्या दिंडीमध्ये इथून सुरुवात होते दिंडीला. जी आषाढी एकादशीची काल दिंडी गेली, पायी दिंडी, ती इथून सुरुवात झाली. हा मठ आहे, ह्या मठातून सुरुवात त्या दिंडीला झाली होती. काय घेतलं? कोबी, भेंडी. आता पावसामुळे काका पण लिंबू. काका, तुमच्याच घरचे लिंबू आहे घरात ना? अच्छा, तुम्ही लावलेल्या झाडांचेच लिंबू घेऊन आलात. दर शनिवारी इथे बाजारला असता? एकामचेच आहात ना तुम्ही? हो, काका पण एकामचेच आहेत. त्यांच्याच झाडाचे ते लिंबू आहेत. तर मग इकडे आपले घरी बसण्यापेक्षा आपलं तेवढं पोट, म्हणजे आपलं बसण्यापेक्षा टाईमपास आहे का नाही? खूप छान, खूप छान. मनीषा, शेपूची भाजी आहे ना? शेपू आणि मेथी. ही शेपूची आणि मेथीची भाजी, मस्त हिरवागार. इथे कोथिंबीर. विद्या चांगली मार्केटिंग करते. इथे पण थोडी मेथी आहे, टमाटे. इथे सुद्धा टमाटे वगैरे. अजून मला वाटतं आज कमीच आहेत ना मनीषा? आज कमीच आलेत ना मार्केटला. इकडे सुद्धा ते काका आहेत, ते सुद्धा आमच्या इकडे येतात खिरकंडी गावामध्ये. इथे सुद्धा विद्या मला वाटतं दोडका घेते. दोडका आणि शेवग्याची शेंग घेतली. शेवग्याच्या शेंगा पण घेतल्या आहेत. इकडेच टाक. ते मासेवाले आहेत. कोणते मासे आहेत बघूया. कोणता आहे? कोणते मासे आहेत? चिलापी. कोणते? ते चिलापी. आणि हा रावस. आणि तो रावसच आहे. अच्छा, इथे नाहीच ना? आणि ते कटला बोलतात, तो समोर आहे का? बघूया. आज घेतलं इकडचं. त्या दिवशी दिंडीचा घेतला. हे बघ काय, आजी काकी पण आपल्याला दिंडीमध्ये भेटल्या होत्या, त्याच आहेत. त्या विचारतात आपल्याला आज पण करताय का? हो. हे बघ, कटला कोणता आहे? हा बघा, हा कटला मासा आहे. टेस्टी, खूप चवीला चांगला आहे. एकामचं बऱ्यापैकी महिला जास्तीत जास्त मार्केटला आहेत.
आपण बघू शकतो. हे बघ, इथे महिला मंडळ. चांगलं बऱ्यापैकी भाजी, ताजी ताजी भाजी वगैरे या ठिकाणी शनिवारच्या बाजारामध्ये एकामला आपल्याला चांगली मिळते. आणि काय घेते, अद्रक घेते. अजून आपण पुढे बघूया. यांच्याकडे आता घेतला आपण अद्रक घेतलं. इकडे पण चांगलं बऱ्यापैकी. काय घेते बघूया विद्या. काय घेते मी कोथिंबीर घेते. हळूहळू लोकांची गर्दी वाढते. पाऊस रिमझिम चालू आहे पण लोकांची हळूहळू गर्दी पण आपण वाढते. मस्तपैकी घेतलं. आता काय घ्यायचं आहे. हे मोड आलेलं कडधान्य ना. तुला नाही मिक्स नको. काय नाव आहे. काय ऐकायलाच नाही आलं. याच्यावर ऐकायला नाही आलं. बोल. काय नाव आहे. एकामचेच आहे. एकामचेच आहे. हुशार आहे बाय भाऊ. तुझा दोघ्या हाताला दीपक पण आलाय. तू लवकर आला रे. उशीर येतो ना तुम्ही लोक. ए मनीषा, विद्या, ह्या कोणत्या मिरच्या. आपल्याला फ्रायसाठी ना. हां मागच्या वेळेस केलं होतं ते आपण ना. हो हो हो. काय आहे. कोणती झाड आहेत. हे कोणतं आहे. हे हिरवं वांग बघू. हा वरती कर जरा बघू. हां हिरवा ग्रीन कलर. मला नाही माहिती. तुला जे वाटते ते घे ना तू. हो प्रयत्न करूया. ते चांगलं का कोणते येतात. हा दरवाजातच. दारात अंगणातच लावायचे. हा एक मिनिट. ते आपल्याला माहिती देतात की हे रोपं कशी लावायची तर ते सांगतात जरा. हा बघा ही लांबडी मुळे आहे का नाही. ही आपण काढताना कटरनं कटिंग करायची. ही जर दुमातली तर झाड लवकर ज्योत घेत नाही. ही अशी कट करून टाका. हा हाताने करा कटरनं करा. धन्यवाद. लांबडी. ओके. त्यांनी आपल्याला माहिती दिली की हे रोपं लावताय तुम्ही पण ते अशा प्रकारे लावायचं असं त्यांनी सांगितलं. आपला आवडता बटन. हळूहळू आता गर्दी वाढते आणि पाऊस पण रिमझिम चालूच आहे. आता वांगी बाकी होते. वांगी घेते विद्या. वांगी. अच्छा अजून काय घ्यायचं आहे का आपल्याला. अजून ठीक. अरे विद्या, हे भाऊ आपल्या इथे सकाळी येतात. हा रोज सकाळी येतात ना आपल्या गावाला. खूप मेहनती आहेत. सकाळी गाडीवरून गाव म्हणजे आमच्या इकडे खिरकंडी गाव, शेलटी गाव, आजूबाजूचे बरेचशी गावं हे असं लसूण वगैरे विकतात. भाऊ नाव काय तुमचं. नाही नाव सांगा ना. लसूणाला नाव थोडी आहे तुमचं. नाव काय. हे यूट्यूबला जाणार आहे. हां अतुल. एकमचेच आहे तुम्ही. एकंबेचे आहेत. जास्तीत जास्त इथे बाजारात बसणारे सगळे आपले एकंबे गावचेच आहेत. खराब निघतात. अच्छा खराब निघतात म्हणून. सोलून हां
हे विश्वासाने देतात, कारण हे त्यांची आणि आपली ओळख चांगली आहे, त्यामुळे विश्वासाने देतात की खराब निघू नये म्हणून आम्हाला सांगतायत ते. कोणत्या पिशवीत घेऊ या? नाही येणार ते ओळखीचे आहेत रोज. इथे पण असे खायच्या वस्तू वगैरे आहेत. या ठिकाणी पण बटर टोस्ट आहे. हा काय प्रकार आहे? काय मंचुरियन? हा भजी, चायनीज भजी. इथे पाणीपुरीचा आपला स्टॉल, सगळं काय आहे इथे. परत कटलरी आहे हे असे. मागच्या वेळेसच आपण म्हैसूर घेतलं होतं. आणि वडापाव, बटाटे भजी आहेत, कांदे भजी आहेत, वडे आहेत, ब्रेड पॅटीस आहे, मिरचीचं सुद्धा आहे. गरमागरम आहे सगळं. पावसातून मस्त चमचमीत खायला मजा आहे. झाला बऱ्यापैकी बाजार घेऊन झाला आहे. आपण बघू बघा थैल्या भरल्यात, आमच्या भरलेल्या थैल्या आहेत. विद्या बाजार झाला बऱ्यापैकी. आम्ही हे पण घेतलंय, काय वांगी लावायसाठी घेतले. हा रोप घेतोय, प्रयत्न करणार आहे. तर आता आम्ही पुन्हा घरी चाललेलो आहोत. आमचा एकांबेचा बाजार दाखवण्याचा मी प्रयत्न केला. छोटासा बाजार आहे, म्हणजे एकांबे गावचे किंवा आजूबाजूच्या गावातले शेतकरी जे भाजीपाला जो शेतात उगवतात तो भाजीपाला घेऊन या ठिकाणी विकायला येतात. आणि हा छोटासा बाजार दर शनिवारी भरतो. छोटा म्हणता बराच मोठा आता होत चाललेला आहे. आणि आता पाऊस आहे तरी पण बऱ्यापैकी बाजारात गर्दी होती. आणि बरं झालं आता हे म्हणजे इथे भेटतं ते बरं आहे ना. याच्यापूर्वी आपण कोरेगाव शिवाय किंवा दारात एखादी गाडी यायची तेव्हाच आपण ते पण महाग भेटायचं. आताही ठीक आहे, पण इकडे पूर्ण बाजार बघायला हवं तसं घ्यायला पण भेटते ना आपल्याला. तेच कारण हा बाजारामध्ये सगळ्या काही गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये कळवा. कारण छोटासा व्हिडिओ आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला आमच्या एकांबे गावचा बाजार दाखवायचा. कारण माझं खिरकंडी गाव आहे आणि खिरकंडी गाव हे एकांब मला वाटतं 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि फार जवळच आहे. तर आम्ही हा बाजार दाखवण्याचा प्रयत्न केला. तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.